नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती। आणि आज आपण चालू शिर्डीला। गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आपण निघूया इथून शिर्डीला जायला। तर मी आता निघालो खोपरखैरण्यामधून आणि आता आम्ही इथून जाणार आहोत चेंबूरला। तर आता आम्ही पोचलोय 3 टाकी बस डेपोजवळ, बस स्टॉप जवळ। आता इथून आम्ही पकडू 501 किंवा 521 आणि जाऊ चेंबूरला। तर आता आम्ही खोपरखैरण्यावरनं बस पकडली आहे खूप चेंबूरला जायला। तर चला जाऊया चेंबूरमध्ये। तर आता आम्ही पोचलो वाशी टोल नाक्याला आणि अजून आम्हाला हाफ आवर्स तरी लागेलच, ट्रॅफिक वगैरे खूप आहे म्हणून। चेंबूरला पोचलो तिथून आम्ही बस बघू शिर्डीसाठी चालले जाऊया। तर आता आम्ही उतरलो अमर मॉलच्या इथे ब्रिजच्या खाली। तर आता आम्ही इथून बघू शिर्डीला जाण्यासाठी बस। त्याच्याला जाऊन बघूया इथे बस, इथे खूप सारे ट्रॅव्हल्सवाले आहेत समोरच बसलेले आहेत। तर त्यांच्याकडे जाऊन आपण विचारूया। सफारी ट्रॅव्हल्समधून आपण बस बुक केली आहे तिकीट शिर्डीसाठी 9:20ची आहे आणि तिकीट आहे 350 रुपीज। तर जाऊया याच्याने। तर बघू शकता इथे खूप ट्रॅफिक पण आहे आता। आणि आता आम्ही इथून तिकीट काढले शिर्डीसाठी 9:30। तर हे बघा आता सफारी ट्रॅव्हल्समधून तिकीट काढले शिर्डीसाठी। 9:15ला गाडी येईल, 350 रुपये घेतले पर पर्सन। तर आम्ही 2 जण आहोत, मी आणि माझ्या मम्मीचे पप्पा। तर आता ती येईल 9:30ला आणि हिची तिकीट आहे 350 रुपीज। ते इथून घेतले कोल्ड्रिंक आणि काही बिस्किट्स घेतलेत जे बॅग्समध्ये ठेवलेत। तर चला आता इथे बसूया, जरा वेट करूया बसचा। आता वाजलेत 8:43 आणि आता बसूया, कोल्ड्रिंक पिऊया आणि मग आपली बस येईल 9:50ला। तर थोडं वेळ वेट करू। सफारी ट्रॅव्हल्स जवळनं मॅसेज आला आहे, बघू शकता। आपले 8:52 2 सीट्स बुक केलेली आहे। बस आहे आपली 9:15ची 9:20ची। तर आता वाजलेत 9:32 आणि अजून आपली बस आली नाही आहे। तर आता येईल, थोडी ट्रॅफिक आहे म्हणून लेट झाले। आता येईल 9:40पर्यंत बस येईल। आता 6ला आले ते बोलत आहेत, आता येईल थोड्या वेळात। थोडा वेट करूया अजून। तर आता आपली बस आली आणि आता पण चालले बसायला तिच्या आतमध्ये। तर बघू शकता समोर बस। तरी बघा आपली बस तिरुपती आणि आपण हिजानीच जाणार आहोत शिर्डीला। तर चला जाऊया बसच्या आतमध्ये बसायला। तर आता आपलं सीट नंबर 2 लास्ट आहे। 31 and 32 ही सीट आहे आपली। हो, तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि ही स्लीपर नाही आणि हां ठेवा ना। आणि ही सीट स्लीपर नाही, सिटिंगसाठी जसं माझं झालं। तर आता आम्ही बसलो बसमध्ये। चालू आहे जरा। आता वाजले 9:55 झालं। बस आम्हाला भेटले होम साईड. आता आपली बस सुटली आहे.
तिरुपती ट्रॅव्हल्सची बस आहे. तर आता मी हे खाते चिप्स आणि हे मी खाते लेज आणि हे ते मगाशी मी तिथून घेतले बस स्टॉपच्या इथे. तर आता उतरला मी नाश्ता करायला, बस थांबले. आणि आता वाजले 3:10 सकाळचे. चला जाऊया. बघा आपली बस. तर आत्ता वाजले 3:10 आणि आता आम्ही इथे नाश्ता करायला जाऊ आणि दुसरा जाऊन नाश्ता करूया. तर इथून गेलेला कुपन आता घेतात चाय आणि वडापावचे कुपन घेऊ शकतो. तर हे बघा टोकन घेतलं आता. तर आता आम्ही घेतले 2 वडापाव. तर आता घेतले चाय आणि आता आपण चाय पिऊन जाऊया बसमध्ये बसायला. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झालं आणि आता आम्ही आलो बस जवळ आणि आता जाऊ डायरेक्ट शिर्डी साईबाबांना भेटायला. तर ही बघा बॅक साईडला ही बस आहे आपली. तर ही बस आहे आपली तिरुपतीवाली. तिथून चाललो आहे. तर चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे इथे. आम्ही थांबलेलो, बस थांबलेली इथे आता नाश्ता करायसाठी. तर आता इथे नाश्ता वगैरे झाला. आता जातो बसमध्ये बसायला. तर आता आम्ही येऊन बसलो परत बसमध्ये आणि अजून अर्धे पॅसेंजर आले. बसमध्ये पॅसेंजर भेटून येतात बस सुटली. तर आता सगळे बसमध्ये बसले आणि आता बस चालू झाली आहे. इथून सुटली आहे बस. तर चला आता आपण जाऊया शिर्डीला आणि आता डायरेक्ट जाऊया आपण शिर्डीला. तर आता आपण पोचलो शिर्डीमध्ये. तुम्ही बघू शकता मंदिराच्या इथे. तर आता बस थांबेल डायरेक्ट बस स्टॉप जवळ. तिथून उतरूया आपण. तर आता आम्ही इथं उतरलो आहे बसमधून आणि आता टायमिंग झालं आहे 7:05. आम्ही इथं बघू रूम किंवा लॉकर्स. तर चला बघूया आणि फ्रेश होऊया. आता आम्ही इथे शिर्डीमध्ये उतरलो आणि आता आम्ही इथे बघू, नाश्ता करू आणि रूम किंवा लॉकर्स बघू आणि फ्रेश होऊ आणि मग जाऊ साईबाबाच्या दर्शनासाठी. चला जाऊ. तर आता इथे साईबाबा ट्रस्टची जवळ इथे लॉकर्स वगैरे भेटतील आणि रूम्स. चला जाऊया आतमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे पुरी भाजी घ्यायला तिथे. तिथे समोर लाईन लागले. तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला घ्यायचे प्रसादचे पॅकेट्स. तर तुम्हाला इथे यायला एकदम डायरेक्ट समोरून गेटमध्ये मिळतं. तर समोर सरळ आतमध्ये इथे बघू शकतो. तर तुम्हाला इथं अशी लाईन लावायला लागेल आणि मग तिथून तुम्हाला भेटेल. तर अन्नप्रसाद पॅकेटची प्राईज आहे 5 रुपये आणि ते सकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतो. सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतो तो. तर आता वाजले आहेत 8:24. आता तो 10 वाजता बंद होणार आणि मग परत उद्या सकाळी 7ला चालू होईल. तर आता आम्ही घेतले 4 पॅकेट्स साई प्रसादाचे
20 रुपयाची 4, 5ला 1 आहे. तर आता आमचा प्रसाद वगैरे घेऊन झालं ते पॅकेट्स आणि आता आम्ही चाललो इथून बाहेर. तिथे तुम्ही आतमध्ये रूम्स वगैरे बुक्स करू शकता. म्हणजे हे ट्रस्टचं आहे. इथे लॉकर्स पण भेटतील आणि रूम्स पण, आणि तुम्हाला प्रसादही भेटेल 5 रुपयाला 1 पॅकेट. तर चला जाऊयात बाहेर. आता आम्ही चाललो आहे म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांचे वैदिक आहेत त्यांच्या इथे, त्यांना भेटायला, आणि ते साई तीर्थामध्ये काम करतात. तर चला जाऊया. तुम्हाला असे फ्रेश व्हायला बाथरूम्स आणि असं रूम भेटेल जिथे तुम्ही कपडे वगैरे चेंज करू शकता. इथे भेटतील तुम्हाला हॉटेल्स. आता आम्ही अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, चेंज केला आणि आता चाललो साईबाबाच्या दर्शनासाठी. तर चला जाऊया. आणि आता आम्ही अंघोळ वगैरे त्यांच्याच रूम्सवरती केले. आता चला जाऊया. तर आता मी खाते प्रसाद. नाश्ता वगैरे केलाय आणि आता चाललोय दर्शनाला. तर आता आम्ही चाललोय साईबाबाच्या दर्शनाच्या इथे. तर चला साईबाबाचं दर्शन घ्यायला जाऊया. आता आम्ही चाललो साईबाबाचं दर्शन घ्यायला. चला जाऊया साईबाबाचं दर्शन घ्यायला मंदिरात. तर आता आम्ही चाललो साईबाबाचं दर्शन घ्यायला साईबाबाच्या मंदिरात. तर जाऊया. आणि मंदिरात फोन वगैरे अलाउड नसतं म्हणून आम्ही फोन बाहेर लॉकर्स वगैरे मध्ये ठेवू, स्विच ऑफ करू. तर चला जाऊया. तर आता आम्ही चाललो आहे मोबाईलला लॉकरमध्ये ठेवायला. आता मी सावडीत जाऊन आलो साईबाबांच्या दर्शन घेतले. आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार. साई कॉम्प्लेक्स. तर आता आम्ही इथून जस्ट समोर मंदिराच्या समोर इकडे आतमध्ये मोबाईल लॉकर आहे आणि इथूनच तुम्ही रूम, हॉल अँड लॉकर बुकिंग करू शकता. इथेच ऑफिस आणि इथं मोबाईल लॉकर आहे. हे बघा तिथं मोबाईल्स ठेवूया तिथं मोबाईल लॉकिंगला. तर आता भेटूया दर्शन वगैरे झाल्यावर. तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही मोबाईल पण घेतले लॉकरमधून आणि आता आम्ही जाऊ जेवायला ट्रस्टच्या इथे. तर चला जाऊया. तर आता आम्ही चाललो आहे जेवायला ट्रस्टच्या इथे. तर चला जाऊया. तर आता आम्ही पितोय गोटी सोडा. आणि आता आम्हाला इथून बस पकडायची आहे, फ्री बस जी जाईल संस्थाचे ते जेवण. गाडी आली का?
तर आता आम्ही इथे लाईनीत उभे आहोत आणि ही आहे फ्री बस जी आम्हाला सोडेल ट्रस्टच्या इथे जेवायला जिथे असतं ट्रस्टचा तिथे. चला जाऊया. बालाजी भवनच्या इथे थांबते ही फ्री बस. श्री साईबाबा संता ट्रस्ट शिर्डी. तर चला आता जाऊया बसमध्ये बसायला. खूप गर्दी आहे. तर आता आम्ही उतरलो बसमधून. तर आता बसमधून उतरलो आणि आम्ही पोचलो इथे साईबाबाच्या इथे ट्रस्टचं जेवण असतं तिथे. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि जेवूया पाहिजे. तरी बघ कसे जेवण बनवतात साईबाबाचा होतं. आणि हे बघ इथं जा. तरी बघा आता कुपन घेतलं फ्री कुपन इथून आतमधून लाईनीला राहून. चला आता जाऊया जेवायला. ते बघा तिथून कुपन घ्यायची यशवाली फ्रीमध्ये भेटते. तर इथे देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही लाईनीला लागलो आहे डायनिंग हॉलच्या. चला जाऊया डायनिंग हॉलमध्ये. तर आता आपण चाललोय जेवायला. कुपन वगैरे घेतले ते. हे बघा डायनिंग हॉल किती मोठे आहेत. तुम्ही जर बालाजीचे ब्लॉग बघितले असेल तर तिथे पण असेच होते मोठे मोठे डायनिंग हॉल्स. तर आता आपल्याला जेवण भेटलंय. बघू शकता किती मोठं डायनिंग हॉल आहे. आणि आता आमचं जेवण झालंय. आता चाललंय हात धुवायला. तर चला आता हात धुवूया. ते इथे नल्स आहेत तिथून हात धुवूया. तर आता आम्ही इथून बाहेर निघालो. कसले बघा. तर चला परत आता फ्री बसने जाऊया साईबाबा मंदिराच्या इथे. कारण की आम्ही बॅग वगैरे तिथेच ठेवलेत दुकानात हेअर कटिंगवाल्याच्या. मग तिथेच जाऊ आता बॅग्स वगैरे घेऊ आणि संध्याकाळी रिटर्न निघू घरी जायला. थोडं मार्केट वगैरे फिरणार आणि मग निघणार घरी जायला. आता आम्ही इथे बसलो बस स्टॉपवरती. बसचा वेट करतोय फ्री बसचा. मग ते आल्यावरती आपण जाऊ परत मंदिराचे. तर आता आले बस. तर आता बसलो बसमध्ये. आली बस श्री साईबाबा संस्था. चला जाऊ बसमध्ये बसू. Okay.
आता आम्ही बसलो बसमध्ये. ही फ्री बस आहे. तर आता बस स्टार्ट झाली आहे. तर आता आम्ही बसमधून आणि आता चाललो बॅग घ्यायला आणि माझा फोन चार्ज करायला. फोनची चार्जिंग पूर्ण डेट झाले, 1%च राहिले. चला घेऊया बॅग आणि करूया माझा फोन चार्ज, कारण की परत संध्याकाळी घरी जायला निघायचं पण आहे. हा 1 डेज ब्लॉग होता. मी याचा आय थिंक मी 2 पार्टमध्ये कन्वर्ट करायला, नाही तर मग एकच ब्लॉग खूप मोठं होईल ना, त्यामुळे. तर चला आता जाऊया जिथे आम्ही बॅग्स ठेवलेत, ज्या दुकानावरती, तिथून घेऊया. परत सोडा पितोय, गोडी सोडा. तर आता आम्ही चाललो समोर सलूनवाल्याच्या इथे बॅग घ्यायला. तर चला जाऊया तिथे आणि त्यांच्या इथून बॅग्स घेऊया. हा समोर सलून आहे, साई पूजा हेअर सलून. तिथे आम्ही बॅग्स ठेवले. तर आता आम्ही चाललो खंडोबाचे दर्शन घ्यायला. चला जाऊ खंडोबाच्या मंदिरात. तर आता आपण पोचलो खंडोबाच्या मंदिराजवळ. खूप जवळच आहे तसा. इथे बस स्टॉप आहे पुढे आणि खंडोबाच्या मंदिर म्हणजे आम्ही सगळ्यांनी इथेच उतरलेलो. आम्ही आता पोचलो खंडोबाच्या मंदिरात. बघू शकता वरती लिहिलं मस्त जय मल्हार. तर आता आम्ही चाललो इथून बाहेर. बघू शकतो मंदिर. इथं थोडंसं बसू आणि जाऊ बाहेर. तर आता आम्ही खंडोबाच्या मंदिरातून पाया पडून बाहेर निघालो आहे आणि ह्या ब्लॉगचा हा फर्स्ट पार्ट होता आणि हा फर्स्ट पार्ट आता इथेच संपतो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.